तुम्ही सगळे आता गावाच्या बाहेर जाऊन राहा। तिथे तुम्हाला भरपूर खायला प्यायला मिळेल, काही कमी पडणार नाही। मी आहेच तुमच्या पाठीशी। पण आता गावातल्या लोकांना आणखी त्रास देऊ नका हा। जरासा विचित्रच आहे हा मुलगा। नक्की कोण असेल, कुठून आला असेल, ह्याचं कोडच सोडवायलाच हवं। त्या जगदंबानं मदालाही हरवलंय। असं काय केलं असेल तिनं? तिथी माता, आणि तुम्ही नेमकं काय केलं? आम्हाला अंधारात ठेवून परस्पर त्या भिंगार गावात तुम्ही तुमचा दूध पाठवलात। तिथी माता, आमच्याच साम्राज्यात आम्हाला फसवून आमच्या विरुद्ध डावपेच आखले जात आहेत, कारस्थानं रचली जात आहेत, आणि प्रत्यक्षात तुम्ही त्यात सहभागी आहात। हे काय चाललंय? असं नाहीये महिषा। थांबा तिथी माता, एक अवाक्षर ऐकायचं नाहीये मला। हे कारस्थान कुणाचंही असो, मी ते यशस्वी होऊ देणार नाही। या क्षणी जातो आणि त्या मूर्ख दासीचा जीव घेतो। महिषा थांब। देवाची लीला देवालाच ठाऊक असं म्हणतात। आपल्या गावात उंदरांचा निस्ता सुळसुळाट झाला होता। बघाव तिकडे उंदीर, पण ह्यो पोरगा कुठनं आला काय माहित। यानं समध्या उंदरांना घालवलं, आपल्या गावाला त्रासात न वाचवलं। म्हणून याचा यो छोटासा सत्कार। धनाजीराव या। समध्या लोकांचंही इग्न दूर करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात सुख समाधान आणण्यासाठी तुझं आगमन झालं असेल गणपत। वय वय, पोरगा अगदी मायाळू आहे, गरीब आहे। अहो ह्यो गावात आल्यापासून समध्या गावामध्ये आनंदी आनंद झालाय। आवा असं काही नाही काका, उलट मी गावासाठी काहीतरी करू शकलो याचा मला पण आनंदच आहे। आणि आता आणखी काही दिवस मी ह्या गावात राहणारच आहे, ह्याचंही बरं वाटतंय। आणि जनक काका देवळात जे काही कथाकथन करतात ते मलाही ऐकायला मिळणार आहे। वय वय, लई भारी कथा सांगतात बरं काय हे तुझे जनक काका। हो ना, मलाही ऐकायचे। काका आता कथा सुरू करा बरं। होय होय होय, करतो 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 करतो। महिषा थांब, ही आमची आज्ञा आहे तुला। महिषा, आम्ही कुठलंही कारस्थान करत नाही आहोत। उलट आम्ही तुझ्या भल्यासाठीच योजना आखत होतो। आमच्या माघारी परस्पर का, कशासाठी, अशी काय वेळ आली होती तिथी माता? आमचा मायावी दर्पण काम करत नव्हता महिषा, आणि त्यामुळे त्या भिंगार गावामध्ये काय घडतंय हे आम्हाला काहीच कळत नव्हतं। म्हणून आम्ही मनोरमाला माहिती काढण्यासाठी तिथे पाठवलं, आणि काहीतरी ठोस हाती लागल्याशिवाय तुला कळवू नये असंच आम्हाला वाटत होतं। त्यात तुला फसवण्याचा उद्देश मुळीच नव्हता। उलट तिला तिथं पाठवल्यामुळे जगदंबाला काहीच झालं नाहीये हे कळू शकलं। पण तिथी माता, ती जगदंबा जर सुरक्षित आहे तर त्या अहंकारी मदाचं काय झालं? तेच आता आपल्याला शोधून काढायचंय। मनोरमा तर माहिती काढेलच, पण आपल्यालाही आता हालचाल करावी लागेल। आपले चारही रिपू निष्प्रभ ठरलेत, आता दोनच रिपू उरलेत। मग आता काय? त्यांना जागृत करून तिकडे पाठवायची सिद्धता करायची। नाही महिषा, जगदंबा जर मदाचाही पराभव करू शकली असेल तर तिची शक्ती आपल्या कल्पनेपलीकडची आहे। तिची नक्की युक्ती काय, तिचं सामर्थ्य कशात आहे हे समजल्याशिवाय पुढचा रिपू पाठवणं आतताईपणाचं ठरेल। यापुढे संपूर्ण तयारीनिशी हल्ला करायचा।
तुमच्या बोलण्यात तथ्य आहे तिथे माता. आता तरी तुझा राग गेला ना. आम्ही जे काही करत होतो ते तुझ्यासाठी आणि असुर कुळाच्या भल्यासाठी. हे पटलंय ना? पण तिथे माता, जग कसंही वागो यापुढे तुम्ही तिथे माता मला अंधारात ठेवून काहीही करू नका. ते तुमच्याकडून अपेक्षित नाही आणि ते मला सहनही होणार नाही. तर मंडळी, पार्वती माता आपल्या या पुत्राला भेटून आणि पाहून अतिशय आनंदात होत्या. त्यांचा हा बाळ तो शूरवीर तर होताच, पण लई प्रेमळ होता, गोड होता. पार्वती मातेनं आपल्या या बाळाचं नाव ठेवलं होतं गणेश. पार्वती माता गणेशाच्या सहवासात आपलं आई पण अनुभवू लागल्या. गणेशा, बाळा कुठे लपलायस? तुझ्या मातेला अजून किती त्रास देणार आहेस? गणेशा, बाळा कुठे आहेस? तुझ्या मातेला अजून किती त्रास देणार आहेस? गणेशा, गणेशा, अरे गणेशा, गणेशा, गणेशा कुठे गेला? अरे आत्ता तर इथे होता हा लबाड, गेला कुठे? अतिशय खट्याळ आणि द्वाड झालायस बरं का. परंतु तू गोड आहेस. आमचा संपूर्ण एकटेपणा तू दूर केलास. आमचं आयुष्य परिपूर्ण झाल्यासारखं वाटतंय तुझ्यामुळे. गणेशा, आता आम्ही स्नानासाठी निघतो आहोत. तुझ्यावर एक कार्य सोपवतोय. आमच्या दालनात कोणालाही प्रवेश देऊ नको, समजलं? हो माते, जशी आपली आज्ञा. मी कोणाला म्हणजे कोणालाही आत सोडणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. साक्षात पार्वती मातेचा पुत्र तो. त्यानं एकदा निश्चय केला की केला. आपल्या आईच्या रक्षणासाठी तो दक्ष होता. पण जन्म झाल्यापासून गणेशानं दुसऱ्या कुणाला पाहिलंच नव्हतं. त्याची आईच त्याचं सर्वस्व होती. पण तो ज्या कैलासावर राहत होता त्याचे स्वामी कुणीतरी वेगळेच आहेत हे त्याला ठावच नव्हतं. कैलासपती, नीळकंठ, जटाधारी, महाप्रतापी, महातेजस्वी, देवाधिदेव महादेव, पार्वतीचे पती भगवान शंकर.
थांबा. तुम्ही आज जाऊ शकत नाही. पण महादेवांनी आपल्या ह्या पुत्राला कधी पाहिलंच नव्हतं. हा कोण आहे, आपल्याला का अडवतोय याची त्यांना कल्पनाच नव्हती. पण महादेव ते शीघ्र कोपी, त्यांना रागच आला. तू आम्हाला अडवतोस, आमचा उपमर्द, आमचा असा अपमान. तुला कल्पना आहे आम्ही कोण आहोत ते? तुम्ही कुणीही असलात तरी तुम्हाला आत प्रवेश नाही. बालका, आमच्याशी असे औदात्य, घोर अपराध करतोयस तू. मी केवळ माझ्या मातेच्या आज्ञेचं पालन करतोय. याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील तुला. मी परिणामांना घाबरत नाही. ही तुझ्यासाठी अंतिम सूचना आहे. बाजूला हो. मी बाजूला होणार नाही. तुम्हीच इथून निघून जा, नाहीतर माझ्याशी युद्धाला तयार व्हा. आमच्याशी युद्धाची भाषा? ठीक आहे, भोग आता. महादेव सर्वव्यापी, त्रिशूळधारी, महाशक्तिशाली. पण आमचा गणुराया तो सुद्धा कमी नव्हता. तो सुद्धा त्यांचाच पुत्र, महातेजस्वी, महापराक्रमी. मग काय, युद्ध सुरू झालं. महादेव हा जोरदार वार करतायत. गणराया तो परतवून लावतायत. पुन्हा नवीन नवीन अस्त्र काढून ते पुन्हा वार करतायत. गणराया ते परतवून लावतायत. अशी तुंबळ हाणामारी मंडळी सुरू होती. पण अखेर महादेव संतापले, भडकलेच एकदम. त्यांनी शेवटचा प्रहार केला. त्यांच्याकडचा त्रिशूळच फेकला. महादेव, महादेव हे काय केलं? हा आपला पुत्र होता. अव, तुमची कथा आज लई चांगली झाली बर का. आणि महादेवाची गोष्ट तुम्ही जे सांगत होतात, महादेवन त्यांच्या पुत्राचं युद्ध झालं. त्याच्यात त्यांनी गणपतीचं शिर धडा वेगळं केलं. मग पुढं काय झालं? कथा पूर्ण कुठे झाली आहे अजून? देवीच्या उत्सवात पुढचे काही दिवस सांगणार आहे मी. आता समजे जेव्हा जमतील ना तेव्हा कळेल तुला. हा सारखा काय लिहित असतो? एकदा बघायला हवं. मी म्हंटल होतं ना, योग्य वेळ आल्यावर सांगेन म्हणून. मी बघत नव्हते, मी आपलं सहज. हा, आलं लक्षात. तसं पण बघितलं तरी तुला काही कळणार नाहीये. तू मला गणू म्हणून हाक मारायला तयार होशील तेव्हाच तुला दिसेल काय लिहिलंय ते. कळलं? आणि मी ते तुला कधीच म्हणणार नाही, कळलं? काका, चांगली सांगितली तुम्ही गणपतीच्या जन्माची गोष्ट. लय मज्जा आली. आवडली ना? होय, लय आवडली. समद अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं. ऐकताना तर असं वाटत होतं की माझीच गोष्ट ऐकतोय. हे समद माझ्या आयुष्यात घडतंय. काय पण
ती गणपतीची गोष्ट होती. तू गणपत आहेस. गणपती कुठे, तू कुठे? जगदंबा, काका, तुमच्या गोष्टीवरून मला माझ्या आईनं सांगितलेली गोष्ट आठवली. होय का? कुठली गोष्ट? अनलासूर आणि गणपतीची गोष्ट. तुम्हाला माहितीये का? अनलासूर आणि गणपतीची गोष्ट ऐकली असेल पण आठवत नाही. सांग बरं. काका, अनलासूर नावाचा एक राक्षस होता, लई दुष्ट. तुझ्यासारखा. जगदंबा, अगं जरा गप की गप. तू सांग बाळा. तर ह्यो राक्षस ऋषी मुनींना आणि देवांना त्रास द्यायचा. मग देवांनी गणरायाला विनंती केली की आमासनी याच्या तावडीतून सोडवा. गणरायाने त्याच्याशी युद्ध केलं. लई मोठं युद्ध झालं. पण गणपती केवढा शूर, त्याच्या समोर तो असुर टिकणार होता का? शेवटी गणपतीनं त्या असुराला घेऊन टाकलं. गिळून टाकलं? होय, पण तो अनलासूर होता अग्नीसारखा लाल लाल बुंद, एकदम गरम गरम. त्याला गिळल्यामुळं गणपतीच्या पोटात जळजळ व्हायला लागली. अरे बापरे. मग? मग 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणपतीच्या मस्तकावर ठेवल्या. कश्यप ऋषींनी 21 दुर्वांच्या जुडी गणपतीला खायला दिली. एवढं समद केल्यानंतर मग गणपतीच्या पोटातली जळजळ कमी झाली. बरं झालं, गणेशाची त्रासातनं सुटका झाली. होय, आणि तवा गणपतीनं सांगितलं की यापुढं जो कुणी मला दुर्वा अर्पण करल त्याला भरपूर यज्ञ, व्रत, दान आणि तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळेल. तेव्हापासून गणपतीला दुर्वा वाहण्याची प्रथा पडली. समधी भक्त गणपतीला दुर्वा वाहूनच त्याला नमस्कार करतात. वय 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 वय, चांगली आहे गोष्ट. हा, पुढल्या उत्सवात मी सगळ्या गावकऱ्यांना ही गोष्ट सांगेन. गणपत, तू बी गणरायाचं भक्त दिसतोस. नाही नाही, म्या गणरायाचा भक्त नाही, म्या फक्त माझ्या आईचा भक्त आहे. म्हणूनच तर तिला शोधत इथपर्यंत आलोया. झाले तुन परत सुरू. मी झोपते बाबा, मला झोप आली. चला बाई, या उंदराची कटकट तरी संपली एकदाची. आता लवकर लवकर काम तरी करता येतील. आई, मला पाणी हवे. काकी, मला बी द्या. वय वय देते. हा, आलंस का माझ्या मागे? तू माझा शेपूट आहेस का रे? सारखं काय माझ्या माग माग माग? अगं, मला बी तहान लागले की. मला जे होतं तेच तुला कसं काय होतं रे? मला भूक लागली, तुला भूक लागते. मला झोप आली, तुला झोप येते. उद्या मी खड्ड्यात उडी मारली, तू पण मारशील का? नाही नाही, तू खड्ड्यात उडी मारलीस की म्या धावतीन आणि तुला बाहेर काढीन, कारण तू माझी आई आहेस ना. आई, ह्याला सांग ना. गणपत, अरे बाळा, तू हिला सारखा आई आई का म्हणतोस? काकी, अगं हिच्या रूपात माझी आई आल्या असं मला वाटतं. पण तुझी आई हाय कुठं? ती आमासनी सोडून लय लांब निघून गेल्या. मला तिची लय आठवण येते, पण काय करू, ती एवढ्या लांब निघून गेल्या की भेटतच नाही. रे बाळा, मी समजू शकते. देव पण असे खेळ का खेळतो कुणास ठाव. पण तू काळजी करू नका. हा, आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. तू एवढा गुणी मुलगा आहेस, समद्या गावासाठी एवढं केलंस. चल, तुझ्यासाठी काहीतरी छानसं करते मी खायला. हा, तुला खायला काय आवडतं सांग बरं. माझी आई माझ्यासाठी मोदक करायची. माझे लाड करून
मला मोदक भरवायची. मला मोदक खायला लय आवडतात. आणखी काही नको का? नग नग मोदकच पुरे आहेत. जगदंबा तू थांब ग जरा. बाळा तुला मोदक आवडतात ना, आज आपण तुझ्यासाठी भरपूर मोदक बनवूया. आणि जगदंबा तुला बी माझ्या मदतीला यायचं आहे. मी नाही आणणार, तूच कर. जगदंबा असं बोलतात वय, तो पाहुणा आहे ना व आपल्या घरचा, त्याच्यासाठी एवढं बी काम करू शकत नाहीस वय तू. तुला यायचंच आहे, सांगून ठेवते. तुझ्यामुळे मला आईचा वरडा खायला लागला. तू ओरडा खा, मी मोदक खातो.